काश्मीरच्या सौंदर्याचं मुख्य आकर्षण आहे ते श्रीनगरमधील ट्युलिप गार्डन. आकर्षक फुलांचा नजारा असलेले ट्युलिप गार्डन येत्या सोमवारपासून पर्यटकांसाठी खुलं होत आहे. त्याच्या आधी झी24 तासच्या माध्यमातून तुम्ही या गार्डनची सुंदर दृश्य पाहू शकता. श्रीनगरमधून ट्युलिप गार्डनचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. काश्मीरचं सौंदर्य पाहायला जगभरातून लोक येतात. खास करून काश्मीरमध्ये पडणारा बर्फ हे जसं एक सौंदर्य आहे, एक पर्यटनाचं मुख्य आकर्षण आहे, तसंच एक मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे काश्मीरचं श्रीनगरमधलं ट्युलिप गार्डन. मी यावेळेस ट्युलिप गार्डन मध्ये आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये हे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी उघडणार आहे. मार्च महिन्यात ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी उघडतं आणि मे महिन्यापर्यंत म्हणजे जवळपास 30 ते 35 दिवस पर्यटकांची मोठी गर्दी इथे असते. जगभरातून, भारतभरातून लोक हे ट्युलिपची फुलं, हे ट्युलिप गार्डन पाहण्यासाठी इथे येतात आणि हेच ट्युलिप गार्डन आम्ही झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी खास दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पुढच्या काही तासांमध्ये हे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी 1 महिन्यासाठी खुलं होणार आहे आणि त्यानंतर पूर्ण वर्षभर हे गार्डन बंद असतं. इथं फक्त आणि फक्त ट्युलिप उगवण्याचं काम चालतं. अनेक चित्रपटांचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणजे फारच वेगळं असं हे सौंदर्य आहे. सुंदर फुलं आहेत आणि लाल रंगाची, पांढऱ्या रंगाची, पिवळ्या रंगाची ही सगळी ट्युलिपची फुलं आता इथं उमललेली आहे. काश्मीरमध्ये येणार आणि ट्युलिप गार्डन बघणार नाही असा पर्यटक नाही, मात्र हे बघण्यासाठी एका विशिष्ट महिन्यातच यावं लागतं आणि हेच सौंदर्य झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी आता आम्ही ट्युलिप गार्डन मधून खुलं केलंय. ट्युलिप गार्डनचं हे संपूर्ण सौंदर्य खास झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी. मी विशाल करोळे, झी मीडिया, श्रीनगर, काश्मीर.